ही 1 वाटी साखर आहे, 1 वाटी पाणी, याचा आपण 1 तारी पाक करून घेणार आहोत. 1 विलायची घालूया, थोडी ठेचून घेतली. केशर सुद्धा घालू शकतो आपण, आणि केशर नसेल तर थोडा कलर घालू शकतो, फूड कलर आपल्याला आवडते तो, लेमन किंवा केशरी कलर. यामध्ये अगदीच थोडा फूड कलर घालत आहे. आता हा पाक झालेला आहे, 1 तारीच आहे, जास्त घट्ट होऊ द्यायचा नाही, नाहीतर साखर बनेल. आता गॅस बंद करते. खूप मुलायम अशी पेस्ट करून घेतलेली आहे, एकदम अशी एकजीव, दाना अजिबात नाही, असा कण सुद्धा राहायला नको, अशी एकजीव अशी पेस्ट करून घेतलेली आहे. उडीद डाळ आधी स्वच्छ धुवून घेतली, भिजत घातली 3 तासासाठी, आणि नंतर स्वच्छ धुवून थोडे पाणी घालून एकजीव अशी पेस्ट करून घेतली. आता ही पेस्ट आपण या गंजामध्ये काढून घेऊ. हे मिश्रण आता छान फेटून घ्यायचे, जवळपास 5 मिनिट. आता हे मिश्रण रेडी आहे. हे मिश्रण आता छान फेटून झालेले आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. जर आपल्याला वाटले थोडे पातळ झाले तर थोडे आपण यामध्ये मैदा किंवा थोडे तांदळाचे पीठ घालू शकतो, अगदीच बिलकुल थोडे. ही प्लास्टिकची पिशवी आहे, याला अगदी बारीक असे कापून घेतलेले आहे, खूप बारीक असे चित्र केलेले आहे. यामध्ये आता मिश्रण घालूया. ही इमरती मंद गॅसवरच तळायची, कारण आधी तेल कडकडीत तापवून मग गॅस कमी करून घ्यायचा, कारण तेल जास्त तापलेले नको, मीडियम असे हवे आहे, कारण ही कुरकुरीत झाली पाहिजे. मोठ्या गॅसवर तळल्या जाते पण नरम पडते. ही इमरती आता ह्या गरम पाकात घालूया. पाक जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही. ही चकती घातल्यानंतर पाकात अलगद अशी प्रेस करायची, तुटणार नाही याची काळजी घ्यायची. आणि ही गरम गरम काढल्यानंतरच पाकात घालायची. अशा एक एक चकती पाकामध्ये बुडवून घ्यायची आणि ही गरम गरम असतानाच पाकात घालायची आणि अशी थोडी हलकी दाबून घ्यायची, म्हणजे पाक पितो, नाही तर वरच्यावर तरंगून राहते. आता मी क्वांटिटी कमी ठेवली आहे, त्यामुळे पाक वगैरे थोडा केलेला आहे. आता अशा प्रकारे पाक पिल्यानंतर काढून घ्यायचे. छान कुरकुरीत असा आवाज येतो बघा, कशी ठिसूळ झाली ते, अशीच पाहिजे असते. ही इमरती आता खाण्यासाठी तयार आहे आणि ही बरेच दिवस टिकते सुद्धा. छान अशी कुरकुरीत झालेली आहे, बघू शकता. खुसखुशीत अशी झालेली आहे आणि रसभरी अशी. तर करून बघा आणि कशी वाटली तर आपल्या सूचना कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.